गुणवान आहात आणि तुमचाच हा गुणगौरव चालू आहे. 4-5 जणांचा सत्कार होईल पर्यायानं आलं, पण त्या सत्कारासाठी जे हात टाळ्या वाजवतात ते हात पण कौतुकाच्या योग्यतेचे असतात, कौतुकाच्या पात्रतेचे असतात. माणूस जगत असताना, कोणतंही काम करत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्या टप्प्यावर जायचं आहे हे ज्याला सर्व ज्ञात असतं तो माणूस यशाच्या दिशेनं आपलं आयुष्य मार्गक्रमित करू शकतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आई जिजाऊ असतील, माता रमाई असतील, माता सावित्रीबाई फुले असतील, राजमाता अहिल्या असतील, यांनी सर्वांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी काही पुत्र जन्माला घातले. जी क्षमता या सगळ्या मुलींच्या मध्ये आहे ती तुमच्यामधली क्षमता जागृत केली पाहिजे. आपले आईबाप आपल्यासाठी रोज काय करतात त्यांच्या काबाड कष्टाची आपल्याला जाणीव पाहिजे. बाप नसल्यानंतर आपल्यावर काय संकट येऊ शकतात, बाप नावाचा हात किती महत्वाचा आहे हे जर तुमची सहल जात असेल तर त्या सहलीच्या वेळी निरीक्षण करा. ज्या विद्यार्थ्याला बाप नसतो त्याची आई त्याची फी भरू शकत नाही, पण ज्यांचे बाप असतात त्यांची पटापटा फी भरली जाते. तुम्ही सगळेजण सहलीला जाण्यासाठी त्या ठिकाणी येता, सहलीला जाण्यासाठी आसुसलेले असता, उत्सुक असता, पण ज्या विद्यार्थ्याची फी भरली नाही, ज्याला बाप नाही, तो फी भरू शकत नाही, ते इथंच गेटच्या बाहेर कुठं तर उभारलेलं असतंय. सगळेजण तुम्ही गाडीमध्ये बसलेला असताय, ते तुमचं मित्र असतंय, तुम्हाला पण वाईट वाटत असतंय त्याला घ्यावं, पण तुम्ही कमवत नसताय, त्यामुळे तुम्ही त्याला घेऊ शकत नसताय. ते तिथंच येतंय. सकाळी 4 वाजता तुमची इथून बस निघणार असते, त्या बसला टाटा करण्यासाठी डोळ्यामध्ये अश्रू घेऊन उभारते. त्या विद्यार्थ्याला विचारायचं बाप काय असतो, कारण बापाची किंमत जर आपण आत्ता नाही केली ना तर येणारा काळ तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये आणून ठेवेल की बाप तुम्हाला शोधावा लागेल. ज्यांना बाप नसतो, बघा दिवाळीचा मोठा सण असतो गावामध्ये, तुमच्या खेडेगावामध्ये मोठं दुकान आहे, तिथं कपड्यासाठी गर्दी जमलेली असते. दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाचा दिवस येतो, लक्ष्मी पूजनाचा दिवस येईपर्यंत पण ज्याला बाप नाही अशा विद्यार्थ्याला कपडे खरेदी करता येत नाहीत. लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी जाऊन आईला मिठी मारते, आईला विचारते आई मला कपडे कधी घेणार, सगळ्यांनी कपडे आणलेत, आई मला कपडे घे ना. आई म्हणते बाळा उद्या सकाळी घेऊया. उद्या सकाळचा दिवस उजाडतो, आईकडे पैसे नसतात, आई त्याला खोटच सांगत असते, पण घरातला एखादा जुना ड्रेस शिवून त्या विद्यार्थ्याला दिला जातो, त्या मुलाला दिला जातो. त्या विद्यार्थ्याला जाऊन भेटा आणि त्याला विचारा बाप काय असतो. खऱ्या अर्थानं बापाचे सामर्थ्य आहे जे तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्या आईच्या काही संस्कारांची बीजे तुमच्यामध्ये पाहिजेत, आपल्या आईची काही गुण तुमच्याकडे पाहिजेत. मैत्रिणीशी कसं वागलं पाहिजे, मित्रांशी कसं बोललं पाहिजे, चालता येता शिक्षकांचा आदर कसा केला पाहिजे. आजही तुम्हाला सांगतो आमच्या काळातले जर शिक्षक आजही समोरून आले तर आमची डोकी त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि ज्यांना चरणी नतमस्तक व्हायची सवय लागते त्यांच्याकडे आयुष्यात वर माना करून बघणारी माणसं तयार होतात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आई जिजाऊंच्या मांडीवर छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. आई जिजाऊ त्यांना सतत विचारायच्या, शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे, शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे, शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे. स्वराज्य 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 हा शब्द शिवबांच्या कानावर सतत पडायचा, पण त्या स्वराज्याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना माहित नव्हता. नेमकं स्वराज्य कशाला म्हणायचं असतं, नेमकं स्वराज्य काय असतं, नेमकं स्वराज्य कुठं शोधायचं. आई जिजाऊने एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रश्न विचारला, आई साहेब तुम्ही म्हणताय मला स्वराज्य निर्माण करायचं आहे, 100% मी स्वराज्य निर्माण करेन, पण त्या स्वराज्याचा एकदा मला अर्थ तुम्ही समजावून सांगावा. त्यावेळी आई साहेब जिजाऊनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं होतं. ज्या स्वराज्यामध्ये आपल्या माता बहिणी सुरक्षित असतील, ज्या स्वराज्यामध्ये आपल्या माता भगिनींचा मान सन्मान राखला जाईल, खऱ्या अर्थानं ते आपलं स्वराज्य असेल जे 375 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. आणि त्याच महाराष्ट्राच्या पुण्यमय भूमीमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण जन्माला आलो. हे खऱ्या अर्थानं स्वराज्याचं अर्थ आहे आणि तो तुमच्यापर्यंत गेला पाहिजे, तुमच्या मनावर कोळला पाहिजे, तुमच्या काळजावर बिंबवला गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून अशा छोट्या मोठ्या व्याख्यानाचे आयोजन असतात. हे करण्यामागे आयोजकांचं खूप काहीतरी मनामध्ये भावना असतात की त्या भावनेचा उद्रेक व्हावा, विद्यार्थ्यांच्या पर्यंत चांगलं जावं. पाठीमागल्या वर्षी मी ज्या 2015-16 सालात ज्यावेळी पुस्तक विक्री करायला यायचो त्यावेळी ही इमारत नसायची. मी त्या तिथं पुस्तक विकायला बसायचो, भरपूर मुलं पुस्तकं खरेदी करायची. त्यावेळीची परिस्थिती बघितली आणि आत्ताची शाळेची परिस्थिती बघितली, विचार मंचावरील मान्यवर बघितले आणि तुमच्या सगळ्यांकडे बघितल्यानंतर मला असं समजून येते की जिथं फुकट मिळतंय त्याला किंमत अजिबात राहिलेली नाही, आणि जिथं विकत मिळतंय तिथं मात्र क्रिसमसचा ड्रेस 2000 रुपयाचा खरेदी करून लाल कपड्यावरचे फोटो व्हायरल केले जातात. हे खऱ्या अर्थानं शिक्षणाचा असणारा पराभव आहे.
मी शिक्षणाच्या त्याही विरुद्ध नाही. इंग्रजी शिकलं पाहिजे का, तर शिकलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला, त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मराठी शिकणं तितकंच गरजेचं आहे. आणि मराठीमध्ये शिकलेल्या सगळ्या लोकांची यादी काढून बघा, आजपर्यंतचा इतिहास आहे, अंकानुसार सांगतो, झालेल्या सगळ्या अधिकाऱ्यापैकी 85 ते 90% अधिकारी हे मराठी माध्यमातून झालेले अधिकारी आहेत. तुम्ही सर्च करून बघू शकता. माणूस जन्माला आल्यानंतर काहीतरी मनामध्ये भावना घेऊन जन्मत असतो. शिक्षणातून तुम्हाला ते मिळेलच असं मी सांगत नाही, पण संवेदना जर तुमच्या जाग्या असतील, या विचार मंचाच्या बाहेर गेल्यानंतर, या विद्यापीठाच्या बाहेर गेल्यानंतर, या शाळेच्या प्रांगणातून रस्त्यावर लागल्यानंतर तुम्हाला जे छोट्या मोठ्या गोष्टी दिसतात, एखादी वयस्कर आजी जर अजूनही काबाड कष्ट करत असेल तर लक्षात घ्या, आई म्हणून तिचा पराभव आहे. एखादा बाप जर दारू पिऊन फिरत असेल आणि त्याच्या जर पावलावर पाऊल ठेवून तुम्ही सुद्धा मार्गक्रमण करत असेल तर लक्षात ठेवा, हा मूल म्हणून तुमचा पराभव आहे. आपण जो मार्ग निवडणार आहे तो मार्ग कोणत्या दिशेला आपण घेऊन जाणार आहे याच्यावर आयुष्याचं मार्गक्रमण ठरलेलं असतं. आणि ह्या आयुष्यामध्ये खूप सुंदर क्षण येत असतात, ते क्षण आपण सर्वांनी घ्यायचे असतात, ते क्षण जगायचे असतात. आनंद घ्यायचा असतो, आनंद जगायचा असतो, आनंदानं राहायचं असतं, असं वसंत अंकार एका व्याख्यानामध्ये सांगत होते. तर एक जण ताडकन उठून उभा राहिलं, म्हणलं सर तुम्ही म्हणताय आनंद घ्यायचा, आनंदानं जगायचं, आनंदानं राहायचं, आनंद मला पण पाहिजे, आनंद मला पण घेऊ वाटतोय, पण त्याच्या आधी सर तुम्ही व्यसनमुक्तीवर बोलला होता. व्यसनमुक्त झालं पाहिजे, माणसानं व्यसनाच्या आहारी जाऊ नये, मावा खाऊ नये, गुटखा खाऊ नये. आज बघितलं तर बघा, युट्यूबला जर तुम्ही जाहिरात चालू केली तर पहिली जाहिरात असते काय माहिती आहे का, रमी सलकर पे आओ ना महाराज. आणि ज्याला पद्मश्री मिळालंय ते माव्याची ऍड करते, ज्याला पद्मभूषण मिळालंय ते गुटख्याची ऍड करते. म्हणजे जर त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण माव्या गुटख्यासाठी दिला असेल तर तुम्हा आम्हाला काय दिलं पाहिजे. बघा, मग वसंत अंकारेंना त्या प्रश्नाचं कोड्यात पाडलं त्या ऐकणाऱ्यानं. हंकारे सर पण आमचे प्रवीण आहेत, प्रत्येक शब्दाला त्यांच्याकडे उत्तर आहे. त्यांना विचारलं मग तुझी अडचण काय आहे बाळा, तर ते म्हणलं सर मला वाटतं मी आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे, मी जगलं पाहिजे, मला खूप जगायचं, खूप आनंदी राहायचं.